महाराष्ट्रानुसार सगळ्या महाराष्ट्रामध्ये नवरात्रोत्सव चाललेला आहे. आगामी वर्धेच्या नवरात्रोत्सवामध्ये श्रीकृष्णनगरमधील अत्यंत विलोभनीय अशा आणि सुंदर देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. इथे एंट्री घेऊन 5 रुपयाची एंट्री पास घेऊन आम्ही जस्ट एंट्री केली. अगदीच पहिले अत्यंत विलोभनीय असं झरण्याचं दर्शन आम्हाला झालं. त्यामध्ये रंगीबेरंगी लाईटिंग लागली होती. थोडं वर चढल्याच्या नंतर अत्यंत सुंदर अशी देवीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि तिथूनच मागे वळून बघितलं तर देवीच्या समोर फार सुंदर असा पाण्याचा झरना तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये रंगीबेरंगी लाईटिंग लावण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यंत मनमोहक असा देखावा तिथे तयार झालेला आहे. दर्शन घेऊन आम्ही खाली आलो आहे आणि लगेच खाली येताना फार सुंदर अशी गुफा यांनी तयार केलेली आहे. त्यामध्ये पहिल्या पडावावरती स्वामी समर्थ यांचं फोटो लावल्यानंतर मूर्ती लावण्यात आलेली आहे. अगदी अत्यंत सुंदर मनमोहक अशी मूर्ती आणि जिवंत अशी मूर्ती आम्हाला बघायला मिळाली. त्यानंतर आम्ही समोर निघतो. ही गुफा जवळपास 50 फूट असेल आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्यानंतर श्रीकृष्णाची अशी फार सुंदर अशी छोटीशी बालमूर्ती जी की झाडावरती एक पाळणा लावलेला आहे. त्या पाळण्यावरती बालकृष्ण हृदयाचा संदेश निर्माण केलेला आहे. त्याच्यामागे पाण्याचा